मुंबई येथील लालबागमधील नवरोज पारसी कॉलनीतील सुजाता मराठे यांचा विवाह पारसी फॅमिलीतील पर्पी पटेल यांच्याशी 2015 मध्ये झाला होता. सुजाता मराठे आणि पर्पी पटेल यांची ओळख जिममध्ये झाली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्न झालं. लग्नानंतर काही दिवस त्यांचे व्यवस्थित चालू होते. त्यानंतर त्यांच्या सासू हुटाक्सी आणि नणंद डायना पटेल यांनी त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. त्या गेले 10 वर्षापासून सासू आणि नणंद यांच्या सोबत राहत आहेत. सुरुवातीला सगळं सुरळीत चालू होतं. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतर त्यांच्या सासू आणि नंदेने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून त्रास अनावर झाल्यानंतर सुजाता मराठे यांनी सासू आणि नंदेला तुम्ही मला त्रास देऊ शकत नाही, मी सहन करणार नाही असे म्हटल्यावर त्यांनी त्रास जास्त देण्यास सुरुवात केली आणि घरातून निघून जा असेही सांगितले. पारसी पंचायत आणि ट्रस्टी यांच्याकडून घर सोडून जा अशी सासू आणि नंदेच्या तक्रारीवरून नोटीसही देण्यात आली. त्यांनी अशी धमकी दिली की तुम्ही दुसऱ्या जातीचे आहात, त्यामुळे तुम्ही येथे राहू शकत नाही. ही कॉलनी फक्त पारसी लोकांसाठी आहे. आपण पाहणार आहोत सुजाता मराठे या त्यांना झालेल्या त्रासाबद्दल काय म्हणाल्यात. नमस्कार, माझे नाव सुजाता मराठे आणि माझ्या पतीचे नाव आहे पर्सी फरोख पटेल, जे पारसी धर्मीय आहेत. माझा आणि त्यांचा विवाह हा स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार झालेला आहे 2015 मध्ये. आणि 2016 मध्ये मी त्यांच्या घरी राहायला गेली, म्हणजे जे पारसी कॉलनीमध्ये नवरोज बाग लालबागमध्ये आहे तिथे मी राहायला गेली. आणि स्टार्टिंगला थोडं ऑकवर्ड वाटलं मला, कारण की थोडं कम्फर्टेबल व्हायला वेळ लागला किंवा त्यांच्या जातीबद्दल सगळं समजून घ्यायला वगैरे वेळ लागला. आणि जेवढं मी लग्नाआधी ऐकलं होतं ते सगळं चांगलं होतं त्यांच्याबद्दल ऐकलं, की शांतताप्रिय लोक असतात, लोकांमध्ये मिसळून राहतात, असं भांडखोर लोक नसतात. अशा उद्देशाने माझ्या घरच्यांनी पण परवानगी दिली होती मला लग्नाची. त्यामुळे मी माझं लग्न झालं. आणि लग्नानंतर जेव्हा मी 2015 मध्ये लग्न झालं, 2016 मध्ये मी त्यांच्या घरी राहायला गेली. राहायला गेल्यापासून सासू चांगली होती, म्हणजे तिने मला स्वीकारलं होतं पण एक्सेप्ट नव्हतं केलं. म्हणजे स्वीकारलं होतं पण काय म्हणतात ना, की स्वीकारलं नव्हतं. घरात घेतलं होतं पण स्वीकारलं नव्हतं. आणि नणंद होती, तिला तर मी नकोच होती त्या घरात, हे क्लिअर होतं. पण सासूमुळे ती काय बोलू शकली नाही. असेच थोडे दिवस गेले की मी त्यांच्या प्रत्येक रीतिरिवाजांना ॲडप्ट करत गेली. मला असं वाटलं की मी ॲडप्ट करत जाईन किंवा सगळं करत जाईल तर त्या मला एक्सेप्ट करत जातील, पण तसं होत नव्हतं. हे थोडं असंच किती दिवस चालू राहिलं. जवळजवळ 1, 2, 3 वर्ष असेच गेले. त्यांच्यामध्ये काहीच बदल नाही आणि ते मला त्यांच्या कशामध्ये पण इन्व्हॉल्व होऊन देत नाही. असं म्हणत की आमच्या धर्मामध्ये हे चालत नाही, तसं चालत नाही. मी ते एक्सेप्ट केलं, ठीक आहे, त्यांच्या पूजेमध्ये बसायचं नाही, त्यांच्या हेमध्ये करायचं नाही आणि माझ्या धर्माचं पण मी करायचं नाही, असा सगळा प्रकार होता. मी तोही एक्सेप्ट केला की ठीक आहे, मी नाही करत माझ्या धर्माचं, पण त्याच्या धर्मामध्ये तरी मला एक्सेप्ट केलं पाहिजे. तो एक्सेप्टन्स नव्हताच. आणि दरवेळी जातीवरून घरच्यांवरून टोमणे मारणं ते सगळं चालू होतं. काही दिवस सासू माझ्या बाजूने होती, चांगली होती, सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण ते माझ्या नंदेला बघवत नव्हतं. तिचं नाव डायना पटेल आहे. तिने असं केलं सगळं घरात वातावरण की सासू माझ्या विरोधात गेली पाहिजे पूर्ण. इनसिक्युरिटी, जलेसी, त्याच्यामुळे तिने ते सगळं तिच्यावर केलं की तिला घरात तिची सत्ता चालवायची होती, तिच्या म्हणण्याप्रमाणेच चालवायचं. कारण की जशी मी 2016 मध्ये गेले तेव्हापासून जेवढं मला माहिती आहे तर ती घरामध्ये पूर्ण नग्न अवस्थेत फिरत. आता नग्न अवस्थेत फिरण्यासाठी ती मला लॉक करून ठेवत, मला आणि नवरा घरात असेल तर नवऱ्याला पण, त्याला पण आत बसायला लावणार रूममध्ये. जे घर आहे माझं म्हणू शकत नाही, पण जे पंचायतचं घर आहे ते 650 स्क्वेअर फीटचं आहे, 750 स्क्वेअर फीटचं आहे. त्या 750 स्क्वेअर फीटमध्ये जे किचनचा रूम होता तो आम्ही कोणाकडून जबरदस्ती घेतला नव्हता. जेव्हा मी राहायला गेले तेव्हा सासूनी मला दिला होता, मला आणि माझ्या नवऱ्याला, की तुम्ही त्याच्यामध्ये राहा. नणंद आणि मी हॉलमध्ये राहील आणि नंदेला एका साईडला आणि ती एका साईडला, असं दोघींचा वेगवेगळा बेड होता. पण नंदेने काय करावं, तिला प्रायव्हसी पाहिजे म्हणून तिने भांडणं चालू केली. तर आम्ही काय म्हटलं, तू बेडरूम मध्ये राहा, आम्ही बाहेर राहतो. त्याला पण ती तयार नाही. आणि पूर्ण हॉलमध्ये अख्खा दिवस रात्र जेव्हा ती घरात असणार तेव्हा नग्न अवस्थेत, जेवणार नग्न अवस्थेत, कॉफी पिणार नग्न अवस्थेत, आंघोळ करायची दिवसातून 5-5, 6-6 वेळा आंघोळ करायची. जेव्हा आंघोळ करायला जायचं तेव्हा 1 तास घराचा दरवाजा बंद, म्हणजे लिटरली मला कोंडून ठेवणार. त्यांना काय करायचं असलं की चला उठून
मम्मी तिला बाहेर घालव, मला हे करायचं, मम्मी तिला बाहेर घालव, मला ते करायचं. म्हणजे इतकं टॉर्चर करत तरी पण मी शांत. का तर माझा नवरा बोलत नाही तर मी का बोलावं, नवरा बोलत नाही तर मी का बोलावं, आणि मी दुसऱ्या धर्मामध्ये आले तर मला थोडं ऍडजस्ट केलं पाहिजे. पण तसं होतच नव्हतं, अजिबात होत नव्हतं. मला ते कळत नव्हतं की काय चाललेलं आहे करून. मी भरपूर म्हणजे जेवढा मला पॉसिबल आहे तेवढा प्रयत्न केला त्या घरामध्ये ऍडजस्ट व्हायचा. आणि इव्हन या सगळ्या गोष्टी नवऱ्याला मी सांगितलं तर नवरा पण मला म्हणाला की मी माझ्या आईला अजिबात काही बोलणार नाही, कारण की माझ्या आईने मला मोठं केलंय, मी तिला अजिबात बोलणार नाही. मी म्हटलं बोलू नको, पण तिला सांगणं तर गरजेचं आहे ना की काय चाललेलं आहे घरात करून. त्याच्याबद्दल डिस्कशन झालं पाहिजे. नवऱ्याचं आणि सासूचं डिस्कशन झालं. त्याच्यामध्ये सासू म्हणाली की मी तिच्यावर लक्ष ठेवते आणि मी तिला काय बोलत नाही ना, मग तू कशाला तिच्याकडे एवढं हे करतोय, असं म्हणून तिने तो विषय टाळला. पण होत तेच होतं, जे ननंद बोली तेच होत होतं. आणि तिच्याप्रमाणे मला वागावं लागायचं की बाहेरून आलं तर थांब अर्धा एक तास. आणि मला असं वाटत होतं की कालांतराने यांचा जो मानसिक त्रास देण्याची जी पद्धत आहे किंवा हे जर त्रास देत आहेत ते मला असं वाटलं कालांतराने हळूहळू कमी होईल. कारण की मी या धर्माची नाहीये, मला समजायला वेळ लागत असेल सगळ्या गोष्टी, म्हणून कदाचित हे सगळं होत असेल. आणि हे ह्यांच्याकडे असं चालतं. पण नंतर कळायला लागलं की असं नाहीये. आजूबाजूला जी लोक आहेत ना ती वेगळी, ते असे राहत नाहीत. म्हणजे मला असं वाटतं की ह्यांच्याकडे सगळेच असे नग्न फिरतात, म्हणून त्यामुळे ते मग त्यांच्याकडे तीच प्रथा आहे सगळी, किंवा असा सगळा प्रकार असतो. पावडर लावायचं, मग मी मोजेल तेवढंच करायचं, मोजेल हेच करायचं. म्हणजे मेंटल टॉर्चर जो होता ना ते करत होते. आणि ते मला रिअलाइजच झालं नाही ते की हा मेंटल टॉर्चर माझ्याबरोबर होतोय. आणि जेव्हा रिअलाइज व्हायला लागलं तेव्हा भरपूर वेळ गेला होता, भरपूर वेळ गेला. की आजूबाजूला बघायला लागले तेव्हा मला कळायला लागलं की हे नाही, हे फक्त माझ्या बाबतीत होतंय. इथे आजूबाजूला अशा गोष्टी काही नसतातच आणि आज जबरदस्ती माझ्यावर थोपल्या जात आहेत. धर्माच्या नावावरती, संस्कृतीच्या नावावरती त्यांच्यावरती माझ्यावर थोपल्या जात आहेत. म्हणून मी अवॉइड करायला सुरुवात केली त्यांना. म्हणजे असं ठीक आहे की मी या सगळ्यापासून दूर राहणार, पण त्यांच्यामुळे त्यांचा टॉर्चर अजून वाढत गेला की ही कंट्रोलमध्ये का नाही येत आहे. म्हणजे कंट्रोल इन द सेन्स सांगितलेलं ऐकतीये, पण ती रिबेलिंग नेचर का नाही तिचं येत आहे बाहेर, की भांडण करण्यासाठी, वाढवण्यासाठी. मी या उद्देशाने होती की एक आई आहे, तिने नवरा नसताना 2 मुलांना मोठं केलंय, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि या रिस्पेक्ट खातर मी आईला कधी उलट बोलली नाही. आणि नंदेला जेव्हा मी आईची कंप्लेंट करणार ना की ननंद अशी करतीये, म्हणजे तिचं नाव डायना पटेल, अशी करतीये, सासूला कंट्रोल करणार, असे करतीये, तशी करतीये, सासू म्हणा हा मी बघते तिच्याकडे, हा मी बोलते तिच्याशी, एवढंच बोलणार बस, बाकी काही नाही. म्हणजे ठीक आहे. मी नवऱ्याला सांगितलं, नवरा म्हटलं थोडा ऍडजस्ट कर. मी ऍडजस्ट करत गेली. ह्याच्यामध्ये मी प्रेग्नेंट राहिली. प्रेग्नेन्सीमध्ये तर म्हणजे त्यांचं कसं माहितीये, बोलायचं नाही तोंडाने, सगळं टॉर्चर असं करायचं की जेवण ठेवणारच नाही, जेवण सगळं संपवणार, माझ्यासाठी जेवण नाही. कधी कधी मी उपाशी दिवस करणार. आणि ही खरी गोष्ट आहे, मी उपाशी काढत होती हे बघून घरात कामाला येणारी बाई तिने माझ्यासाठी जेवण आणायला सुरुवात केलं. असं ते झालं. बाहेर गेलं की प्रेग्नेंट असून सुद्धा घरात आलं 10 वाजता या, 10:30 वाजता या, 9:30 वाजता या. काय करतीये, दरवाजा बंद असणार, काय करते, आंघोळ करते, थांबा लावणार, अर्धा तास बाहेर बसवणार. असं अर्धा तास, पाऊण तास, 20 मिनिटं, 15 मिनिटं. जेव्हा बघत आत गेलं की सरळ जायचं, आपल्या रूम मध्ये जायचं, दरवाजा बंद करून येणार, बंद आतमध्ये बसायचं. पाणी प्यायला पण विचारायचं. हे 5-5, 6-6 पंखे लावून बसणार. एक पंखा माझ्या रूम मध्ये लावायला मला अलाउड नाहीये, का तर देवारा त्याच रूम मध्ये 5, 7, 10 दिवे सासू लावून ठेवणार, दिवे गेले नाही पाहिजेत. मग ते टेबल पंखे असतात त्याच्यावरती राहणार. हे बघत होती मी. म्हणते ही ऍडजस्टमेंटचा प्रकार असतो. प्रत्येक नवीन मुलीला हे सगळं करावं लागतं नवीन घरात गेल्यानंतर. आणि आपल्याला आपला संसार सुखाचा करायचा, थोडा ऍडजस्टमेंट केली तर काय हरकत आहे. माझ्या आई वडिलांनी पण केली असणार, माझ्या आईचं लग्न झालं तेव्हा पण तिने केलं असणार. म्हणून त्या उद्देशाने मी सगळं करत होते. आपल्याला शांतता हवी घरात. कुठलीही मुलगी लग्न करून असा विचार करून जात नाही की मी त्या घरात जाणार, तमाशा करणार, घर सगळं डोक्यावर घेणार, असा नसतो त्यांचं इंटेन्शन. चांगलंच असं सगळं चांगलं करायचं असतं, म्हणून सगळं चांगलं करायसाठी सुरुवात केलेली. झालं हे असंच चालू. हे सगळं झालं. सासू चांगली होती, ती चांगली होती म्हणते. नंतर शेवटी 9 महिने गेले, 5, 6, 7 त्यांच्याकडे विधी असतात. त्यांच्या विधीमध्ये माझ्या आईला बोलवलं नाही. का बोलवलं नाही तर माझी आई विधवा म्हणून. पण त्यांना हे कळलं नाही की माझी सासू विधवा असून सगळ्या विधींमध्ये ती होती, सगळ्या विधींमध्ये ती प्रकर्तेने पुढे होती. माझ्या
घरच्यांना माझी जेव्हा ओटी भरणी होती तेव्हा बोलवलं नाही, कोणालाच नाही बोलवलं. नंतर त्याच्यानंतर एवढं सगळं होऊन सुद्धा मी कधी डिसओबे केलं नाही माझ्या सासूला, कारण की मला माहिती होतं मे बी तिच्या मुलीचा भरपूर लाड झाला असेल, तिला लोकांमध्ये राहायची सवय नाहीये, म्हणून कदाचित ती तशी वागतीये आणि म्हणून माझी सासू तिला साथ देतीये. ठीक आहे म्हटलं, या सगळ्या गोष्टी पण कालांतराने कमी होती झालं. मग नंतर प्रेग्नन्सीच्या आधी जेव्हा आम्ही माझ्या वडिलांच्या वर्षश्राद्धाला गावी जाणार होतो, तर आई पण आमच्याबरोबर आली, म्हणजे माझी सासू माझ्या आईच्या गावी, माझ्या वडिलांच्या घरी. मग गावी आम्ही गेलो, गावी श्राद्ध, तिथे पण त्यांचं तेच प्रत्येक गोष्टीवरती फुगणे. शेवटी माझ्या घरातल्यांना त्यांनी माफी मागायला लावली की त्यांना, म्हणजे पाऊस चालू होता, त्यांना जायचं होतं बाहेर आणि घरातले म्हटले की जाऊ नका, पाऊस भरपूर मोठा असतो, नका जाऊ. त्याच्यावरून जे ते रुसून बसले 2 दिवस. शेवटी माझ्या आईने माफी मागितली की नाही, माफ करा, आमच्याकडून चुकलं असेल तर आम्ही चांगल्या उद्देशाने बोललो होतो म्हणून. त्याच्यावरून सगळं तिथे पण तोच ऍटिट्यूड. ठीक आहे म्हटलं, असू द्यात, जाऊ द्यात. शेवटी परत आम्ही रिटर्न आलो घरी, मुंबईला घरी आलो. घरी आल्यानंतर परत 2-3 दिवस झाले असेल, काहीतरी 26ला 27ला आम्ही घरी आलो. 28-29 मध्ये घरी वाद चालू झाला की माझी नणंद म्हणायला लागली हिला घरी पाठव. तर मी म्हटलं माझी बहीण जस्ट डिलिव्हरी झालेली आहे, ती मम्मीच्या घरी आहे, ती घरी गेल्यानंतर मी माझ्या डिलिव्हरी इकडे करून नंतर घरी जाईन मम्मीच्या. तर नाही, पाठव म्हणून त्यांचा वाद चालू झाला आणि त्याच्यामध्ये म्हटले मग तुझ्या मम्मीला सांग की तुझ्या बहिणीला तर घरी जा आणि तू जा तिच्या घरी म्हणून. तर म्हटलं मी डिसाईड करेन आणि सांगेन. ते झालं. त्याच्या 1 की 2 दिवसात त्याच्यामध्ये मला हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. का तर नंतर कळालं की माझा बेबी गेलेला आहे. काय झालं तर डॉक्टरांना पण कारण कळेना झालंय. ते काय झालं अजूनपर्यंत ते कळालं नाहीये कारण. तेव्हा माझी इन्क्वायरी झाली म्हणजे पूर्ण त्यांनी सांगितलं. माझे आई वडील गावीच होते, म्हणजे माझी मम्मी आणि बहीण सगळे गावीच होते, श्राद्धासाठी गेलेले. आम्ही आलो होतो इकडे लवकर यायचं म्हणून. आणि आल्यानंतर असं झालं की ज्यावेळी अशी सिच्युएशन होती, माझ्या घराचे कोणच नव्हते आणि आम्ही नाव रजिस्टर केलं होतं केएमला, म्हणजे केएमला नाव रजिस्टर केलं होतं, त्यामुळे तिथे फक्त लेडीज लागतात. मग त्यामुळे गरजेनुसार माझी सासू माझ्या बरोबर होती, पर्याय नव्हता माझ्याकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इन्क्वायरी झाली की सांगितलं रूम म्हणून की सासूला बाहेर झालं, सांगा आम्हाला इन्क्वायरी करायची. तर माझी सासू तिथेच उभी राहिली आणि विचारलं जेव्हा असं होतं का तुमच्या घरी, तुम्ही वेगळ्या धर्मात लग्न केलं, तुमच्यावर टॉर्चर वगैरे होतं का. तर त्यावेळी मला वाटलं नाव घ्यायचं नंदेचं, पण नाही घेतलं. का तर म्हटलं नंदेला मी घेतलं तर माझ्या सासूला खूप वाईट वाटेल, कारण सासूचा नंदेवर भरपूर जीव होता म्हणून मी त्यावेळी पण नको, आपल्याला वाद वाढवायचेच नाहीयेत, कुठल्या गोष्टीत चांगलं होतं तर चांगलं करायचं म्हणून काही नाव घेतलं नाही त्यांचं. काही कुठल्याच गोष्टीत नाव घेतलं की मला असं टॉर्चर झालं, काय झालं काहीच नाही. त्याच्यानंतर ते झालं सगळं. नंतर हॉस्पिटलाइज सगळं झालं. माझी मम्मी दुसऱ्या दिवशी आली, ती माझ्या बरोबर होती. तेव्हा सासू घरी गेली, पण जोपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये सासूने माझी पाठ सोडली नाही. कारण त्याचं हे नाहीये की तिला माझी काळजी होती, कारण तिला हे आहे की मी त्यांच्या परस्पर डॉक्टरांना काहीतरी असा जबाब देईन ज्याच्यामध्ये त्यांची मुलगी अटकेल, असं होतं. मग ते झालं, पण ते सांगताना असं सांगतं की आम्ही सगळं केलं. हे अजिबात खरं नाहीये. त्यांनी केलं का तर त्यांचा हेतू होता त्यांच्या चुका लपवण्यासाठी. ते झालं. त्याच्यानंतर माझी मम्मी आल्यानंतर मग काय, मम्मीला मी असंच सांगितलं तर मम्मी म्हटली जाऊ दे, गोष्टी आपल्याला नांदायचं असं थोडं ऍडजस्ट करावे लागतात. आणि असं पण आता व्हायचं ते होऊन गेले, हे तू बदलू शकणार नाही. हे सगळं करून उलट वाईट होण्यापेक्षा सरळ आपल्याला व्यवस्थित करायचंय. तर हे सगळं इथलं झाकली राहू दे आणि व्यवस्थित सगळं. मी त्याच्यावरून सगळं सोडून दिलं, म्हटलं जाऊ दे. आणि त्याच्यानंतर मी एक महिन्यासाठी मम्मीच्या घरी गेली होती आणि 1-1.25 महिना असेल मी तिकडे माझ्या आईच्या घरी. आणि त्या पिरियडमध्ये ना मला माझ्या सासूचा फोन आला, ना नंदेचा फोन आला. म्हणजे माझे मिस्टर्स तेवढे माझ्या बरोबर होते, ना मला परत घरी बोलवलं गेलं ना काही गेलं. माझे मिस्टर घेऊन आले घरी की 1-1.5 महिना झाला आता चल म्हणून घरी. आणि नंतर मग मी घरी गेली तर त्यांचं रिॲक्शन म्हणजे अरे बोलवलं नाही, आली कशी, असं अचानक म्हणजे असं झालं होतं रिॲक्शन त्यांचं. आणि त्याच्यानंतरचा व्यवहार इतका विचित्र झाला की तो सहन होईना असं झालं. कोणती गोष्ट बोलली ना की जरा हे कमी करा, म्हणजे तिला फिनेल टाकायची लादीवरती. डिलिव्हरी नंतर जेव्हा मी घरी गेली, सिच्युएशन एवढी वर्स झाली ना, म्हणजे
नंदेनी पूर्ण ओव्हरपार केलं होतं सासूला, म्हणजे पूर्ण की इतकं की ती सरळ आईला फोन करून सांगणार की आई मला चेंज करायचं, तिला घराच्या बाहेर जायला सांग, इतक्यापर्यंत झालं होतं. म्हणजे एवढं की लिमिटच्या बाहेर त्यांनी टॉर्चर करायला सुरुवात केली होती नंदेनी. पावडर, एवढी पावडर घरात धुळा, सगळ्या पावडरचा फिनाईल सगळं, त्या वासाने मला एक तर मायग्रेन होता, परत सेम सायनस होता, परत मला ॲलर्जी होती डस्टची. पण नाही, शिंग काय येते, काही त्रास, तिला काही घेणं देणं नव्हतं, काही घेणं देणं नव्हतं. फक्त काय म्हटलं ना, जरा त्रास होतोय थोडं कमी, जा ना घरी, त्रास होतोय तर घरीच जा, जवळच राहते ना मम्मी, जा घरी, असं ही भाषा बोलायची. आणि सासूलाही सांगितलं ना, ठीक आहे, अशी मान हलवणार, बस तेवढंच, ते झालं. मान हलवणार पण वागणार तेच. परत लॉक करायचं, दिवसातून 4-4, 5-5 वेळा आंघोळ होणार. म्हणजे ती असंच पॅटर्न आहे. 2-4 महिने कामाला जायचं, 2-4 महिने घरी राहायचं. मग त्या 2-4 महिन्यामध्ये एवढा जो टॉर्चर होणार त्याचं लिमिट नाही. मी साईड बाय साईड मी जॉब पण बघितलं, जॉब बघितला, घरी आलं की हे असंच सगळं चालू असणार. आलं घरात की डायरेक्ट रूम मध्ये जायचं, गप्प बसायचं. 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत घरात आतमध्ये रूम मध्ये बसायचं. नंतर जेवायला बाहेर पण बसायचं नाही, तर रूम मध्येच घेऊन जायचं जेवायला, का तर हिचं आंघोळ चालूच असणार आणि ती पूर्ण आंघोळ झाली की नग्नच फिरत असणार. हा असा प्रकारच चालू करू. आणि ते सासूला काही ऑब्जेक्शन नव्हतं. सासू पिना पण आम्हाला पाणी मागायचे, पण चोरी पाणी घरातून रूम मधून बाहेर यायचं, पाणी मागायचं, नॉक करून यायचं, पाणी मागायचं, असा प्रकार झाला होता. ठीक आहे म्हटलं, जाऊ दे, यांना काय करायचं ते करू दे, जे करायचं ते करू दे. मी या सगळ्यामधून लक्ष जरा काढत जाणार. जॉब जॉईन केला, जॉबला चालू झाली, तिकडे माइंड डायव्हर्ट केला. थोडे दिवस गेले, हे सगळ्यात मी दुर्लक्षच करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मग त्यांनी ते घर बांधायचं प्लॅन काढलं. त्यांचं कोणाला माहित नाही. अचानक कॉन्ट्रॅक्टर घरी यायला लागला, घर बघायला लागला. तेव्हा मग आम्हाला कळालं की हे काहीतरी चाललंय. तर ते म्हटले, घर जर असं आपलं पडकं झालंय ना, तर रेनोव्हेट करते. नवीनच दुसरी कामाला लागली होती, 1-1.5 महिना काहीतरी झाला की ते सगळं चालू होता, प्रकार तिचा चालू होता. तर रेनोव्हेट कर म्हटलं, काय चाललंय, काय कळेना झालंय. नवरा म्हटलं, मला काय माहित नाही, ती म्हणते रेनोव्हेट करायचंय म्हणून. तर म्हटलं, पण रेनोव्हेट करायला भरपूर खर्च लागेल, ती लोक पैसे नाही म्हणतात. म्हणजे इतकं प्रॉब्लेम त्यांच्या घरचा, गरिबीचा, की माझी आई तिच्या घरचं रॅशन आम्हाला आणून द्यायची, गहू ते आम्हाला आणून द्यायची, तांदूळ त्यांच्या घरून, साखर माझ्या आईच्या घरून. म्हणजे का तर आमची शेती होती ना, वडिलांची शेती आहे, त्याच्यातून सगळे आणून देणार असं. म्हणजे आम्ही गावावरून आणलेलं किंवा आमच्या रॅशनचं वगैरे मिळतं ते आणून, ती म्हणणार आपल्यात कोण खाणार आहे, मी आणि भाऊ आहे फक्त, म्हणून तुम्हाला घ्या सगळं, मला एवढ्याची गरज नाहीये म्हणून, असं, कारण की तुमच्या घरात खूप प्रॉब्लेम्स आहेत म्हणून, असं म्हणून मला देणार आणि यांचं घर बांधायचं. तर मग माझा नवरा म्हटलं, कसं घर बांधणार आहे, तर लोन काढून. तर लोन कशाला काढायचंय आपल्याला, एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत घरात, पहिला आपण सगळे प्रॉब्लेम्स क्लिअर करूया, लोन क्लिअर करूया, आणि नंतर मग सगळ्यांनी थोडे वेळ दिवस पैसे, 5-7 महिने पैसे जमा करूया, सगळ्यांनी जॉबला वगैरे सगळे आहेत तर, आणि घर बांधायला घेऊया. तर अशी मान डोलवली आणि दोघी गेल्या. त्याच्यावरती आम्हाला काही माहित नाही. परस्पर आले, पण फेब्रुवारी महिना काहीतरी असेल, सांगितलं की आता तुम्ही तुमची दोघांची सोय करा जरा थोड्या दिवसासाठी. आम्ही आमच्या दोघींची सोय केलेली आहे मामाच्या घरी, जो की मामा त्याच कॉलनीमध्ये काय 2 की 3 BHK तिथे राहतो. ते म्हटले, आम्ही मामाच्या घरी सोय केलेली आहे, तुम्ही तुमच्या दोघांची सोय करा दुसरीकडे राहायची, जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत. फेब्रुवारी-मे पर्यंत ते घर रेनोव्हेट करून हातात देणार आहे. रेनोव्हेशन मध्ये काय आहे, तर फक्त किचन आहे, बरोबर, एवढंच बोलणं झालं. त्याच्यावरती काहीच माहित नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट आले असतील, आणि तेव्हा म्हटलं, आम्ही मम्मीच्या घरी तर रेनोव्हेशनच्या वेळी इतकं ते डायरेक्टच सांगितलं की फेब्रुवारीमध्ये येणार आहे रेनोव्हेट करायला, तुम्ही दोघांची तुमची सोय करा, आम्ही आमची सोय केलेली आहे, बरोबर, असं सांगितलं. तर माझा नवरा म्हटला, मला तर जाता येणार नाही कुठे, मी रूम मध्येच मॅनेज करेन, तुम्ही दोघी मामाच्या घरी जावा, सुजाताला मी तिच्या आईच्या घरी पाठवतो. आणि मी माझ्या आईच्या घरी गेली, आणि ही लोक इकडे, आणि जेवण माझ्या घरून येणं जाणं, म्हणजे जेवण माझ्या घरून येणं जाणं झालं, बरोबर. तर जवळजवळ असं 1-1.5-2 महिने गेले यांचं चालू. मी माझ्या आईच्या घरी होती, आईच्या घरूनच कामाला जायची, कामाला यायची, कामावरून यायची. घर रेनोव्हेट झालं 2 महिन्यानंतर, मला वाटतं 1-2दा आली असेल, तेव्हा किचनचं काम चालू होतं, बरोबर. त्याच्यानंतर मला सांगितलं, तू यायची गरज नाहीये, इथे जे वर्कर्स आहेत त्यांना दिलेलं आहे काम, ते बघून घेतील, तुझी गरज नाहीये, असं सांगून मला नको म्हणून यायला सांगितलं. ठीक आहे, मी काही बोलली नाहीये.
आणि नवरा पण माझ्या घरीच येऊन डबा घेऊन जात होता आणि संध्याकाळी जेवून जात होता आणि घेऊन जात होता डब्बा, असा प्रकार चालू होता. 1-1.5 महिन्यानंतर आली तर नंतर बघितलं तर ह्यांनी आमचा रूम सोडला सगळा, बाकी पूर्ण घर सगळं एंटायर रेनोव्हेट केलं, सगळ्याच्या सगळं. तर मी म्हटलं की मी काहीच नाही बोलली, कारण की याच्यामध्ये माझं काही चालत नव्हतं. मी कुठल्या याच्यावरती डिमांड येऊ नव्हतीच, कुठल्याच गोष्टीवरती नव्हती. मी तो विषय सोडून दिला. म्हटलं जाऊ देत कसं. पण जेव्हा घर बांधून झालं ना, तर त्यांचा तो उद्देश एकदम स्पेसिफिकली दिसायला लागला की आता ह्यांना काढायचंच आहे घरातून बाहेर. प्रत्येक गोष्टी, अरे या शिट जरा जागा कमी पडतीये ना घरात, ओ जरा जागा कमी पडतीये ना घरात, असं प्रत्येक गोष्टीला बोलायला लागली ना. सासूच्या समोर बोलायला लागली, पण सासू तर एका शब्दाने काही तिला बोलत नव्हती. ती जे बोलेल ते खरं, ती जे बोलेल ते खरं. हळूहळू तो माझ्या वस्तू वापरायच्या होत्या सगळ्या बाजूला काढायला लागली की ही आपल्या घरात नको आहे, तू पाहिजे तर तुला ठेव, नाही तर काढून टाक, विकून टाक, भंगारवाला देऊन टाक, सगळं काढून, ही नको आपल्या घरात. असं करत करत काही वस्तू मला न विचारता माझ्या देऊन टाकल्या, भंगारवाल्याला विकून टाकल्या, काही वस्तू अशाच काढून बाजूला टाकल्या. म्हणजे ठीक आहे चालेल, त्यांना जसं वागायचं तसं वागू दे, त्यांना तो नेचर आहे, मी त्यांचा बदलू शकत नाही. म्हणून मी काहीच बोलली नाही, मी ते पण सहन केलं. नंतर मी प्रेग्नेंट राहिली. त्याच्यानंतर मी या सगळ्याच गोष्टीमधून पूर्ण तुझा हात काढला, का तर मला फोकस करायचा होता माझ्या मुलावरती आणि माझ्यावरती. का तर ही जी प्रेग्नन्सी होती ती मी भरपूर क्रिटिकल कंडिशनमधली होती, की डॉक्टरने मला पूर्ण बेड रेस्ट सांगितला होता. आणि माझ्या पहिल्या बेबीचं असं झाल्यामुळे तर मला खूपच प्रिकॉशन्स घ्यायला सांगितले होते प्रत्येक गोष्टीत. इव्हन त्यांनी मला जॉब सोडायला सांगितलं, हे त्यांना पटलं नाही म्हणून माझी सासू आली डॉक्टरना विचारायला लागली की जॉब सोडावा लागेल का त्याच्यासाठी म्हणून. तर डॉक्टर जेव्हा म्हटले ना की हा मला तर खूप रिलीफ वाटते की तुम्ही जॉब सोडला म्हणून, कारण की मला टेन्शन आलं होतं की जॉबमुळे जर काय बाळाला झालं तर काय करणार म्हणून. तेव्हा ते घरामध्ये किचकिच थोडी जॉबसाठी बंद झाली, मी जॉब सोडला म्हणून तमाशा नाही झाला, असा प्रकार. पण ठीक आहे, मी कुठल्या वादात नाही घुसली, काय नाही, मला ते नकोच होती किचकिच, म्हणून मी माझ्यावरती फोकस केला. मी पूर्ण त्यांच्यावरचं ध्यान हटवलं, स्वतःवरती पूर्ण केंद्रित केलं. जे काय करायचं ते मला आणि माझ्या बाळासाठी करायचं, तर मला खुश राहिलं पाहिजे, मला सगळं अप टू डेट केलं पाहिजे. कोणी माझ्यासाठी नाही केलं तरी माझं मला केलं पाहिजे. लास्ट टाइम ज्या चुका केल्या माझ्याकडून, काम करून घेतलं, काय घेतलं नाही, यावेळी मी फोकस केलं, मला जेवढं जमतं तेवढंच करणार मी. जर नाही सांगितलं तर नाहीच करणार, भले त्यांना त्रास होते, राग येते, चिडचिड होते, मला घेणं देणं नाही. असं करून मी पूर्ण बाळावरती फोकस केलं. आणि ॲट द सेम टाइम माझ्या बाळाच्या किडनीवरती पॅच होता असं डॉक्टरांनी सांगितलं, त्यामुळे थोडं घाबरूनच होते मी प्रत्येक गोष्टीतच. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत प्रिकॉशन्स केली. त्यामुळे असं झाल्यानंतर डिलिव्हरी होईपर्यंत कशा तरी दिवस काढले. डिलिव्हरी झाल्यानंतर जो त्यांनी नाटक केला की एक तर माझी मुलगी झाली, माझी डिलिव्हरी झाली, तर त्यांचं असं म्हणणं होतं की मी एक तर ते 7व्या महिन्यापासून माझी नणंद चालू होती की तिला घरी जायला सांग, तिच्या आईच्या घरी जायला सांग. पण माझा नवरा त्यावेळी खंबीरपणे उभा राहिला आणि म्हटला की तिच्या आईच्या घरी नाही जाणार, मला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये, म्हणून तिला घरी नाही पाठवायचं. त्यामुळे मी इथेच होते. मग त्याचा पण त्रास त्यांना इतका होत होता, लिमिटच्या बाहेर होत होता. पण ते मी प्रेग्नेंट असल्यामुळे बोलू शकत नाही. लास्ट वेळी असं झालं तर यावेळी मी पटकन नाव सांगू शकते, त्यांना कळालं होतं, कारण की मी पूर्ण इग्नोर करत होते त्यांना म्हणून. तर डिलिव्हरी झाली, मी इकडे आली म्हणून त्यांची इतकी तंतन व्हायला लागली, म्हणजे एवढा त्रास व्हायला लागला की काय इकडे आली तिच्या आईच्या घरी न जाता. आणि बोलून पण दाखवलं मला. इव्हन माझ्या आईला पण घरी बोलवलं तेवढ्यासाठी, रात्री भांडण करून की डिलिव्हरी झाल्यानंतर आईच्या घरी जायचं म्हणून इथेच आली म्हणून. ते पण झालं. रात्री 11:30 वाजता माझ्या आईला घरातनं सगळ्यांना फोन करून बोललो की आईला इथे या, तुमच्या मुलीला घेऊन जावं म्हणून. डिलिव्हरी नंतर पण आमच्या छातीवर बसली असं म्हणून. ते झालं. ते पण माझ्या घरातले काय बोलले, माझ्या घरातले समजवलं की तुमच्या घरात असंच आहे, तुम्ही समजून घ्या कशा गोष्टी आहेत. मुलगी झाली तरी 8 दिवस तिला हात लावला नाही, हे पण किती चुकीचं आहे. तुमच्या घरातली वंशज आहे, तुम्ही जरा तरी मान राखला पाहिजे, असं तसं. आणि मी मागे लागलेली आहे तिला न्यायला, पण तुमचाच मुलगा म्हणाला की नाही, तिला इथे 45 दिवस होऊ द्या, मी घरी पाठवतो, तिकडे ती आईच्या घरी पाठवतो, पण आता सध्या नको, कारण की सिच्युएशन खूप खराब आहे तिची. असा प्रकार झाला होता, म्हणून मी इथेच होती. आणि डिलिव्हरी झाली की तिसऱ्या दिवशीच उठून मी माझ्या मुलीचे कपडे धुवायला लागली. परत जेवण माझ्यासाठी जेवण बनवलं जायचं नाही, माझं मीच बनवायची. नवऱ्याचं तिचं मुलीचं ती बनवायची. जेवण पण कसं माहिती आहे, ती जेवणार नंतर आम्ही जेवणार घरात, असा प्रकार होता. जेव्हा नंदेचं जेवण होणार, सगळं जेवण घेऊन झालं की मग आम्ही जेवायला बसायचं, तोपर्यंत आम्हाला जेवायला देणार नाही. पाणी मागायची पण आमची चोरी, असा प्रकार झाला होता. मग मुलगी होती, पण माझ्या मुलीचं कसं होतं, ती ब्रेस्ट फिडिंग नव्हती, त्यामुळे मला दूध गरम करायला उठावंच लागायचं. सारखं परमिशन घेत बसत नव्हती मी. ती रडायची, रडलं की ह्यांना त्रास व्हायचा. हे म्हणजे त्यांनी असं दाखवायला सुरुवात केलं
की तुमचा आम्हाला त्रास होतोय, किचकिच होती, निघा म्हणून. आधीच त्या म्हणत होत्या जागा कमी पडते, जागा कमी पडते. त्याच्यामध्ये हे मुलगी झाली की त्यांना ते दाखवून द्यायला लागले, की ॲडिशनल दाखवायला लागले. आता गर्दी होती घरात, आता गर्दी होती, आमची प्रायव्हसी जातीये, निघ म्हणून. प्रायव्हसी म्हणजे काय, त्यांना नग्न फिरायला भेटायचं बंद झालं म्हणून. बंद इन द सेन्स मी म्हटलं की झालं, मुलगी झाली, बस झाली. आता तुम्हाला जे करायचंय ना, पाहिजे तर तुम्ही रूममध्ये गेला, तुमचं तुम्ही फिरा, मला तुमच्याशी काही प्रॉब्लेम नाही, पण मला लॉक करून ठेवू नका. या मुद्द्यावरून सगळे वाद चालू झाले. आणि असेच चालू झाले की पूर्ण सासूनी बोलणं झालं की तिने म्हणजे आम्ही हे बोलतोय तर त्यांनी पूर्ण आमचं सगळं वेगळं केलं आणि जाऊन परस्पर पंचायतमध्ये कंप्लेंट केली की मी ह्यांच्या घरात जबरदस्ती घुसलेली आहे दुसऱ्या जातीची, तर तिला निघायला सांगा, आम्हाला टॉर्चर करते म्हणून. हे त्यांनी, आम्ही काही पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही त्या मार्गाने गेलो तर घरात गोष्टी व्हाव्या आणि ते शांत होऊ द्या. हे सगळं आतापर्यंत चाललंय, तर कुठेतरी थांबलं पाहिजे, या गोष्टीने उद्देशाने बोलत होतो. कारण की कुठल्या तरी बाजूने आवाज ऐकला गेला पाहिजे होता, पण नाही. त्या गेल्या डायरेक्ट पंचायतमधून सगळं त्यांचं झालं. फिराफिरी चालू झाली. मला ते सगळं कळायला लागलं की आता यांची फिराफिरी चालू झालेली आहे, सगळं काहीतरी वेगळा प्रकार चाललेला आहे घरात, ह्या मला काढण्याच्या उद्देशात आहे. शेवटी ते वाद नंतर मग त्यांना जसा सपोर्ट मिळाला पंचायत किंवा यांचे वाद वाढायला लागले, अपर पॉवर व्हायला लागल्या. अपर हँड त्यांचं एकदम जोमाने की आमच्या बापाचं कोण काही उकडू शकत नाही, आम्हाला पाहिजे तसं वागणार, हे आमचंच घर आहे आणि दुसऱ्या जातीची हिला कुठलाच अधिकार नाही इथे राहायचा, असं सगळं करायला लागल्या. मी ठीक आहे, मी पण थांबवायला सुरुवात केली. मग म्हटलं बस झालं, आता इथून पुढे मी सहन करणार नाही, तुमचं बस करा. जसं की त्यांनी पंचायतमध्ये जाऊन ते सगळं आमच्या विरुद्ध सगळे ते म्हणजे प्लॅटिंग सगळं चालू केल्यानंतर घरात येऊन रोज तमाशा करायचा आणि स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जायचं आणि सांगायचं की आम्ही त्रास देतोय, जबरदस्ती घरात घुसलोय, माझं घर आहे आणि ही जबरदस्ती ऑक्युपाईड आहे, मला त्रास देते. हे सगळं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पण जायला सुरुवात केली. आणि यामध्ये माझा नवरा असं म्हणत होतं की हे त्यांना काय करायचंय आम्हाला कळालं, म्हणजे त्यांना काढायचं हे चांगलं कळालं बरोबर त्याच्यावरती. पण आमचं असं म्हणणं होतं की ह्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे, बोलणं झालं पाहिजे. पण नाही, त्या मनस्थितीमध्ये नव्हत्या, काही नव्हत्या, सगळा तोच प्रकार चालू होता. तर नंतर एक दिवस माझा मिस्टर म्हणाले की काय करायचं नक्की, काय प्रॉब्लेम आहे कळत नाही. पेमेंट तर म्हटलं लाईट बिल आम्ही देतोय, गॅसचं आम्ही देतोय, तर काय भाडं आहे, तर भाड्याचं ठीक आहे ना, आता मुलगी पण कमवते, आपण अर्ध देऊया मुलगीला आणि आम्ही दोघं अर्ध करू. तुम्हाला जर हे सगळं डिस्कस करायचं तर डिस्कस करा, हे वादाने काय होणार नाहीये. म्हणजे मला डिस्कस काय करायचं नाहीये, माझ्या मुलीचं घर आहे, तिचं चालणार, ती ठरवेल ते होणार, असं आई म्हटली. तेव्हा मुलगा म्हणला ठीक आहे, पण आम्हाला काढायचंच आहे का? तर सासू म्हणाली नाही, तसं माझं इंटेन्शन नाहीये, पण आम्ही म्हटलं की काढायचं आहे तर तसं लेखी लिहून द्या. तर त्यांनी काय करावं, पंचायतमधून लेटर आणलं की मी दुसऱ्या जातीचे त्यांच्या घरात घुसले, तिला अलाउड नाहीये राहायला इथे आणि आम्हाला निघायला पाहिजे, म्हणजे मला घर खाली करायला पाहिजे, असं आणलं. ते लेटर घेऊन मी कोर्टामध्ये गेली, पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिकडे ते लेटर घेतलं आणि इकडे त्याच्या आधी माझ्या नंदेनी घरात भांडण व्हावं म्हणून चहा बनवलं. म्हणजे जसं की त्यांचं कसं राग आला की सरळ जेवण उचलणं, डायरेक्ट आपला आतमध्ये नेऊन फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे आम्हाला जेवू नाही द्यायचं. त्यांच्यामध्ये काय झालं असलं, काहीच कनेक्शन आहे, त्यांचा आमचा राग आला, उचलणार, डायरेक्ट जेवण आत घेऊन जाणार, असा प्रकार. आत घेऊन जाणार, आत फ्रीजमध्ये ठेवून जाणार, हलवणार नाही, जेवणार आहे, जेवायचं आहे, नाही काही कनेक्शन नाही. मग माझं तर लहान मुलं होतं, मला खाणं पिणं तर गरजेचं आहे ना, तर मी जाणार, त्यांनी नाही दिलं तर माझं मी बनवणार, माझं मी खायला सुरुवात केली. ह्याचा त्यांना अजून राग यायला लागला की आम्ही नाही म्हटलं, आमच्या परमिशन शिवाय ही घरात खाऊ तरी कशी शकते, असं हा तो इगो. त्याच्यामुळे मग त्यांनी ते सुरुवात केलं की जेवण आपलं बनवायचं, डायरेक्ट उचलायचं आणि घेऊन जायचं, सगळं घराचं संपवायचं, जसं माझ्या पहिल्या डिलिव्हरीमध्ये केलं तसं. तर मी त्यावेळी गप्प बसली होती का, तर मी घरात दुसरं बनवत नव्हती, कारण की मला त्यांच्या वस्तूला हात लावायला अलाउड नव्हती बनवत. त्यावेळी माझ्या बाईने आणून मदत केली होती. यावेळी मदत करायला मी दरवेळी दुसऱ्याच्या आशेवर राहू शकत नव्हती, म्हणून मी घेतलं आणि त्याच गॅसवरती दुसरं माझ्यासाठी बनवायला लागली, माझ्यासाठी नवऱ्यासाठी बनवायला लागली. जेवण, चहा, मग तसं एकदा मी चहा बनवला, मी पिला आणि माझ्या नवऱ्यासाठी ठेवला आणि आंघोळ करायला गेली. बाहेर येऊन गेली, नवरा आला कामावरून, त्याला चहा गरम करून दिला, त्याच्यामध्ये मीठ, म्हणजे इतकं की एवढं टाकलं होतं लिमिटच्या बाहेर.
दूध बाहेर ठेवलं, दुधामध्ये मसाला टाकणे, हा सगळा प्रकार चालू केला त्यांनी. त्यावेळी काही मी रेकॉर्ड केलं नाही, काही नाही, कारण की त्या माइंडसेटमध्ये नव्हतं. हे सगळं झालं. माझा नवरा म्हटला लहान मुलगी आहे. मी जेव्हा मी टाकलं की मला भीती वाटायला लागली. ही नणंद जी आहे ती मला काढण्यासाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकते, कारण की तिला आता आईचा पूर्ण साथ मिळालेली, समोर मिळालेली. पहिलं आडून करत होती, आता समोरासमोर करायला लागली. म्हणजे ही मला माझ्या मुलीला पण हार्म करू शकते. म्हणून आम्ही गेलो पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला गेलो. तर पोलीसवाले, करोना पिरियड होता, तर पोलीसवाले जेव्हा मी पहिली वेळ गेली तेव्हा थरथरत कापत होती. मी पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशननी कंप्लेंट घ्यायला पण टाळाटाळ केली. का मी त्यांचे फोन जातात की काय जातात. आम्ही ज्यावेळी कंप्लेंट करायला जातो आमची कंप्लेंट घ्यायला ते नेहमी टाळाटाळ करतात. पण जेव्हा त्या कंप्लेंट घेऊन जातात, आम्ही केलेली असली तरी आम्हाला साईडला बसवतात आणि त्यांची कंप्लेंट पहिली घेतात. का तर सिनियर सिटीजन, म्हणजे एक जो ठप्पा मारत चाललेत ना, सिनियर सिटीजन, त्याच्यामध्ये त्यांना बघायचंच नाहीये बरोबर काय चूक आहे, काय आहे, कोण काय करतं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि तोच सिनियर सिटीजन पाड आणि तो घेऊन सगळा खेळ चाललेला आहे घरात असं. कारण की कंप्लेंट घेतली, तुम्ही बघाल, मी तुम्हाला ते एनसी दाखवते, त्याच्यामध्ये सांगितलं की चहाची चव बिघडली म्हणून घरात वाद झाले. ऍक्च्युली असं नव्हतं, चहाची चव नव्हती बिघडली, काय नव्हतं, चहामध्ये मीठ टाकलेलं आणि ते मी सांगितलं होतं त्यांना, तरी पण त्यांनी ती कंप्लेंट तशी घेतली. मी बोलायला लागली, त्यांचा आवाज चढायला लागला पोलिसांचा. म्हणून मी तिथे गप्प बसली. म्हटलं राहू दे, जे त्यांना करायचं ते करू दे, ऍटलीस्ट ते सगळं सत्य बाहेर येईल तेव्हा सगळं होईलच असं म्हटलं आणि तिथून निघून गेलो. त्याच्यानंतर जर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गेली म्हणून आईला एवढी तकलीफ झाली की माझ्या मुलीचं नाव पोलीस स्टेशनला घेतलं. तिची हिंमत कशी झाली, माझ्या घरात राहून आमच्या म्हणण्याप्रमाणे चालत नाहीये आणि वरून पोलीस स्टेशनमध्ये जाते, तिला मला इथे ठेवायचं नाही आणि यावरून सगळं चालेल. त्याच्यानंतर सारखंच भांडण करायला लागलं, सारखंच. मग त्याच्यानंतर मी माझे पती बोललो की काय एक्झॅक्टली काय होतंय. तर म्हणले घर सोडून जा. आम्ही निघू शकत नाही, आमच्याकडे लहान मुलगी आहे आणि करोनासारखा पिरियड आहे, सिच्युएशन आमची खूप खराब आहे, पगार पण माझा नाहीये एवढा, मला जमणार नाहीये आणि मी माझं वेगळं करतोय ना, मी कशा आणि जे तुम्हाला खर्चाला लागेल ते आम्ही करतोय, अजून काय पाहिजे. नाही, मला माझ्या मुलीचं घर आहे, निघ इथून, असंच सगळं त्यांची भाषा. त्याच्या सेम टाइम परत मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला काढायचं आहे, माझे पती पण म्हटले काढायचं आहे तर ठीक आहे, आपण लेखी प्रोसिजरनुसार करूया. आणि प्रोसिजरनुसार करायला लागल्यानंतर त्यांनी पंचायतमधून लेटर आणलं की मी दुसऱ्या जातीची आहे, त्यांचा छळ करतेय, मी राहू शकत नाही. तेच लेटर घेऊन मी माझ्या मुलीसाठी, माझ्यासाठी जाऊन डीव्हीची केस फाईल, डोमेस्टिक व्हायलन्सची केस फाईल केली आणि त्या केसवरून सगळा तो घरी रामायण चालू झालं. म्हणजे मी केस केली म्हटलं की त्यांचा इगो हर्ट झाला, त्यांचा झाला, पंचायतचा झाला, ट्रस्टीजचा झाला, सगळ्यांना आमचा त्रास व्हायला लागला. आमची बाजू कोणाला ऐकायची नाहीये, फक्त केस कशी टाकली, तर दुसऱ्या धर्माची येऊन मुलगी केस कशी टाकू शकते आमच्यावरती, ह्याच्यावरून सगळा मॅटर चालला. पारसी कॉलनीमध्ये नॉन पारसी राहून एवढं कसं चालवू शकते, ही तिची हिंमत कशी होते, ह्याच्यावरून सगळे मॅटर चालले. जाणून बुजून भांडण काढायचं, जाणून बुजून करायचं, सगळं तमाशा करायचा घरात. कारण की त्यांना माहितीये कोर्ट शेवटी सिनियर सिटीजनचं ऐकते, तसंच होतंय. आम्ही फक्त न्यायासाठी लढतोय, न्याय तर काही मिळत नाहीये, सगळं सिनियर सिटीजनच्या बाजूनीच चाललंय. कुठली गोष्ट त्यांनी अजून प्रूव्ह केली नाही. इव्हन सिनियर सिटीजन परस्पर जाऊन भेटतात, परस्पर जाऊन सगळं चाललेलं असतं, आम्ही काही करू शकत नाही. जेव्हा मॅटर क्लोज होतो त्याच्यानंतर मीटिंग का होते मला कळत नाही. त्याच्यानंतर मीटिंग का होते कलेक्टरशी, ह्याची उत्तर कोण देणार आहे, ह्याच्याशी घेणं देणं नाही. सिनियर सिटीजन आता पण आम्ही पिटिशन टाकली हायकोर्टमध्ये, त्याचे पण सगळे म्हणतात नाही सिनियर सिटीजनच्या बाजूनेच लागतं, सिनियर सिटीजनच्या बाजूने लागतं. अरे पण सिनियर सिटीजनच्या बाजूने का लागायला पाहिजे. आम्ही आमची बाजू वारंवार मांडतोय सगळे, का नाही ऐकली जाते. आम्ही सांगतोय की तमाशा आम्हाला नकोय, भांडण आम्हाला नकोय, त्यांना भांडण हवे आहे, कारण की त्यांना तो प्लस पॉईंट आहे. विन विन सिच्युएशन मध्ये पैसे घाला केसला, नाही घाला, ऑर्डर काही आली तर त्यांना तर घरातून कोण बाहेर काढणार नाही. जे सगळं चाललंय ते आमच्यासाठीच चाललेलं आहे. अचानक सिनियर सिटी पंचायतचे लेटर आम्हाला येणार निघायसाठी, आम्ही टॉर्चर करतोय. आम्ही आमची बाजू मांडायला गेली की म्हटले हा काही घरं आहेत जी नॉन पारसी कपलसाठी पण आहेत, आपण तुम्हाला घरं द्यायची सोय करूया, 5-6 महिन्यात एखादं घर खाली झालं तर आम्ही तुम्हाला देतो असं म्हटले. आणि नंतर दुसऱ्या वेळी जेव्हा आम्ही 5-6 महिन्यानंतर गेलो तर सांगितलं घर खाली कर, नाही तर तुझ्या आईच्या घरी जाऊन राहा, तुझ्या आईच्या घरी तुझ्या आईला घर खाली करायला सांग, तिथे जाऊन राहावं म्हणून. हे असं ट्रस्टीजचं बोलणं. आम्ही ते ऐकलं आणि गपचूप बाहेर निघालो. म्हटलं की हे आम्हाला मदत करणार नाहीये. ते जे आमचं होतं ते 1-on-1 लास्ट टाइम ट्रस्टीजशी बोलणं होतं. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं पण नाही की आम्ही वारंवार त्यांना म्हणजे जेव्हा आम्हाला लेटर त्याच्या उत्तरमध्ये आम्ही पाठवतोय की असं नाही असं आहे असं, त्यांनी एकदाही बोलवलं नाही, एकदाही कन्फ्रंट केलेलं नाही कुठल्याही गोष्टीची. ना माझी फॅमिली म्हणजे माझे सासू आणि नणंद, ना मी आणि माझे मिस्टर
आम्ही सगळे सातमधून बसून बोललेलो. त्याच्यानंतर काही कॉन्व्हर्सेशन झालं नाही. फक्त त्यांनी सगळ्यांनी मिळून डिसाईड केलं की ह्यांना कॉलनीतून काढायचंय आणि तोच अजेंडा घेऊन सगळं चाललेलं आहे. कोर्टामध्ये गेले आता 5-6 वर्ष, 6वं वर्ष चालू होईल आता. माझ्यामधून एक ऑर्डर नाही. साधी राहण्यासाठी मी ऍप्लिकेशन दिलं होतं आणि दुसरं दिलं प्रोटेक्शनसाठी. ह्याच्या व्यतिरिक्त मी काहीच कोर्टाकडून मागितलं नाही. आणि एवढ्या वेळ मी ऍप्लिकेशन लिहिले. मी तुम्हाला ऍप्लिकेशन पण सगळे दाखवते. मी कुठे कुठे काय काय ऍप्लिकेशन लिहिलेले. एकही अजून ऑर्डर माझ्या बाजून झालेली नाही, जे की दुसऱ्या पार्टीची गरज पण नाही लागत प्रोटेक्शनसाठी आणि रेसिडेन्शियल राईटसाठी. तरी पण ते सगळं चालूच आहे. मला माहित नाही का चालवलं जाते आणि का केलं जाते, त्याच्यासाठी चालू आहे. माझी सासू या 2 वर्षात केस टाकली, पण तिच्या बाजूने सगळ्या ऑर्डर झाल्या, पण कशा काय एवढ्या होत आहेत म्हणजे काय. आम्ही ह्याला तयार आहे. आम्ही मेंटेनन्स आहे. मेंटेनन्स आम्ही पगारानुसार आम्ही म्हटलं जो आम्हाला जमेल तेवढं आम्ही मेंटेनन्स द्यायला तयार आहे. भाडं, त्या घराचं भाडं असं घर आहे आमचं 650 स्क्वेअर फीटचं घर आहे. त्याच्यामध्ये आम्ही राहतोय 10 बाय 10च्या रूम मध्ये. त्याच्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम आहे. परत मी गॅस चालवू नये घरातला म्हणून त्यांनी स्वतःचे गॅस सिलेंडर मागवायचा बंद केला. त्याच्यामुळे मी जेवण बनवू शकत ना काही नाही. हे पण मी कोर्टाला सांगितलंय. तर लहान मुलगी, माझी 5 वर्षाची लहान मुलगी आहे, त्यांना काही घेणं देणं नाही. जेवणाचं काय पडलेलं नाही, काय नाही, कसं जेवणार काय नाही त्याच्याशी. मी हे पण कोर्टात ऍप्लिकेशन लिहिलं की थोडं लवकर ऑर्डर पास करा, आमचा प्रॉब्लेम होतोय. पण नाही, 7-8 महिने नुसतं ऑर्डर देते म्हणून सगळं चाललेलं आहे कोर्टात. मला माहित नाही आता ही चुकी कोणाची आहे की काय आहे, पण मी फक्त माझं बोलणं सांगते, माझं मत सांगते की जे घडतंय ना ते सांगते ती गोष्ट. परत तिसरी गोष्ट, सिनियर सिटीजन म्हणून केस झटक्यासारखी पट चालायला लागली, पटापट ऑर्डर यायला लागले. परस्पर जाऊन सगळं भेटणं झालं, परस्पर जाऊन सगळं काय जे काय व्हिडिओज काय मी म्हणते सबमिट करा ना. जर मी काय केलेलं नाहीये तर मी घाबरणार का. आणि एखादी व्यक्ती मला अंगावर मारायला येते वारंवार, तर मी काय केलं पाहिजे याचं उत्तर कुणी पण द्यावं मला. वारंवार घर सोडणं हा माझ्याकडे पर्याय नाही, कारण की मी रस्त्यावर येऊन उभी राहू शकत नाही, तेवढी माझी कॅपॅसिटी नाहीये. आणि ही घरं आहेत ती गरजू लोकांसाठी आहेत, गरजू आणि गरीब लोकांसाठी. ज्या कॉलनीमध्ये मी राहते त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या 2-2, 3-3 गाड्या आहेत. ती गरजू आहेत का. आणि जिथे आहे अवेलेबिलिटी आहे की नाही, जे नॉन पारसीशी लग्न केलेले आहेत त्या लोकांसाठी घर आहे, तर मला का दिलं जात नाहीये. मी काय असा गुन्हा केलेला आहे, काय केलेलं आहे, तू कुठे सिद्ध झालेलं आहे. सिनियर सिटीजनच्या फोरम मध्ये जरा कुठली गोष्ट सिद्ध केलेली आहे. माझी सासू फक्त एवढंच म्हणते, मला शांती पाहिजे म्हणून घरातून बाहेर, शांती पाहिजे म्हणून. शांती पाहिजे, पण त्याच्यात तुम्ही शांत राहायला पाहिजे ना. तमाशा तुम्हाला हवा आहे, कारण की तुम्हाला आम्हाला काढायचंय. आमचं काय इंटेन्शन आहे या केसमध्ये, माझा काय फायदा होतोय कुणीही सांगावं ना. का घर कुठल्या नावावर होत आहे म्हणून मी एवढा सगळा तमाशा करतेय ना. माझं इंटेन्शन आहे कुठल्या सिनियर सिटीजनला काढायचं आणि काय करायचं. एवढं जर इंटेन्शन असतं मी माझं स्वतःचं रुबाब गाजवलं असतं तिकडे, ना की गपचूप राहिली असती कुठल्याही गोष्टीमध्ये. रोज मारामारी, रोज काय पोलीस स्टेशनमध्ये जाऊ, पोलीस स्टेशनकडे तक्रार घेणार नाही. जेव्हा बघा तेव्हा सिनियर सिटीजन ती माझ्या पाठीमागून येणार, 2 तासांनीच कंप्लेंट करणार, तिची घेतली जाते. तासन तास माझ्या लहान मुलीला घेऊन मला बाहेर बसवलं जातं का. असा न्याय मिळतो का. मग आम्ही न्यायासाठी लढतोय ते काय आहे. न्याय, आम्ही न्यायालयावरती विश्वास ठेवलोय. न्याय काय म्हणतात ना, न्याय प्रक्रियेवरती आमचा विश्वास आहे. कसा, जर आम्ही घरातून बाहेरच निघायचे ऑर्डर सगळं निघणार आहे, तर मग न्याय मागायचा फायदा काय आहे तेवढं मला सांगावं. पोलीस स्टेशनमधून आम्हाला सपोर्ट मिळत नाही का, तर घरात नणंद भांडण करते, नणंद भांडण चालू करते, काही करामती करून थोडं तिचे ते ट्रिक्स वापरून ती भांडण करते. आणि ती भांडण करते, ती रूम मध्ये जाऊन बसणार आणि आईला सांगणार तू चालू. आणि मग आई शिवीगाळ करणार, वाटेल तसली भाषा बोलणार. आपण काहीच बोलायचं नाही. 1दा 2दा 3दा 4दा 5दा 25-30 वेळा ह्यांचं असं बोलणं होणार. एखाद्या वेळेस आपल्याला आपण बोललं की मग तो तमाशा करणार त्याचा आणि पोलीस स्टेशनमध्ये जाणार. आणि भांडण करताना नणंद पुढे आणि कंप्लेंट करताना सिनियर सिटीजन पुढे, हा तो खेळ त्यांनी चालू केलेला आहे. बरोबर. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये गेलं तरी ते नाही, सिनियर सिटीजन आहे त्यांची पहिली तक्रार घेणार, सिनियर सिटीजन त्यांनी पहिली तक्रार घेणार. जरी त्या सांगितलं ना मी काही केलं नसतं, त्यांनी मला मारलं, त्यांनी मला असं केलं, घरात उपाशी ठेवतात, बाहेर काढतात, हे सगळं सांगितलं, आमचा काही संबंध नसला ना तरी पण त्या म्हणतायत ते खरं, असं करून सगळं चालायला लागलं. मी त्या बाबतीत पण मी ऍप्लिकेशन लिहिली, त्या बाबतीत पण मी तक्रार केल्या, पण काही नाही, काही झालं नाही. ते आहे तसंच आहे सगळं. शेवटी एकदा माझ्या मुलीला तो ओरडायलाच लागलेला, त्या डोळे मोठे करून घेणे, घाबरवणे, असा सगळा प्रकार चालू होता. नंदेचा, नंद जास्त करत होती. तर
एकदा तिने मला पायात पाय घालून पाडायचा प्रयत्न केला किचनमध्ये काम करत असताना. आणि ही तक्रार मी पोलीस स्टेशनमध्ये केली आणि मी छोटंसं मोबाईलवरती रेकॉर्डिंग पण केलं होतं, ते पण दाखवलं. त्यानुसार त्यांनी बोलवलं पोलीस स्टेशनमध्ये नंदेला, कारण की मी शेवटी नंतर ठरवलं की जे काय झालं तर पुरावेच देणार. मी पुराव्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, कोणी माझ्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाहीये. म्हणून मी दरवेळी सगळीकडे रेकॉर्डिंग करायला चालू केलं. रेकॉर्डिंग चालू केलं तर त्याचा त्रास व्हायला लागला. आमची प्रायव्हसी डिस्टर्ब होते. पण मी रेकॉर्डिंग का केलं ह्याचा कोणी विचार केला नाही. की का? की माझी बाजू ऐकली जात नाहीये, मला दरवेळी सांगावं लागतं तरी पण कोणाला विश्वास बसत नाहीये. म्हणून पुरावे बोलायला लागले. म्हणजे तू एवढी बोलतेस म्हणजे घरी किती बोलत असणार. मी म्हणजे माझं कॅरेक्टर असं जज केलं जाते की मी बोलतीये तर मी गुन्हा करत आहे का? माझी बाजू ज्यावेळी मी रडत गेली होती पोलीस स्टेशनमध्ये, घाबरत होती, त्यावेळी तर मला पोलिसांनी सपोर्ट नाही केला. त्यावेळी तर म्हणाले नाही की तुझ्यावर अत्याचार होत असेल. त्यावेळी पण त्यांचीच बाजू, आता पण त्यांचीच बाजू. म्हणजे हे असंच घडणार आहे तर न्याय मागायला जायचं कुठे? पोलीस स्टेशनमध्ये ही तीच बाजू मी. मग त्याच्यानंतर पोलिसांनी तिला, जेव्हा मी व्हिडिओ दाखवला तेव्हा त्यांनी वॉर्निंग दिली नंदेला. आणि जशी मी नंदेला वॉर्निंग मिळाली तसं सासूनी सांगितलं की माझा एकच एम आहे, तुला घरातून बाहेर काढायचं, त्याच्याशिवाय मी मरणार नाही. आणि तुला मी तुझी जागा दाखवून नागडं उघडं करून कॉलनीतून बाहेर मारत घालवणार. हे ती शब्द माझ्यासाठी वापरायला लागले. आणि दोघी इतके घाणेरडे शब्द वापरतात की ज्या शिव्या देतात ना त्या मी सांगू पण शकत नाही. अशा टाईपच्या शिव्या मी रेकॉर्डिंग पण देईन, त्याचं रेकॉर्डिंग देईन, माझ्याकडे आहे ते. पण ते मला दाखवायला पण मिळत नाही. मला कळत नाही केस चाललेच काय, जर पुराव्यापर्यंत येत नाहीये, जर कुठल्याच बाजूने ती केस पुढे चालू दिली जात नाही, सगळीच अडकवली जाते. मी वाद करते, मी सगळं सांगते आणि मी पुढे चालवण्याचा प्रयत्न करते, पण फिरून शेवटी आमच्या इव्हिक्शनवरतीच येतोय. फिरून इव्हिक्शनवरतीच मुद्दा येतोय. आणि मला हे समजत नाही का होतंय. ह्याचा उलगडा मला झाला पाहिजे, ह्याची रितसर चौकशी केली पाहिजे. आणि ही केसमध्ये माझे वकील, मी माझे गव्हर्नमेंटचे वकील होते, त्यांनी आमच्या सासूच्या वकिलाशी मिळून सगळ्या तारखा घेत पूर्ण केसची वाट लावली. दुसरे वकील मी हायर केले. दुसऱ्या वकिलांनी थोडी केस कंट्रोलमध्ये आली, म्हणजे रितसर पुरावे दाखवले की ज्यांनी त्यांना मेंटेनन्स देत नाही वगैरे, त्या सगळे आम्ही रितसर पुरावे दाखवले. त्याच्यानंतर जज म्हणाले की ठीक आहे, मी तुमची प्रोटेक्शनची ऑर्डर पास करते आणि त्यांची मेंटेनन्सची पण ऑर्डर पास करते. कुठले? MM मधले कोर्ट. तर ठीक आहे. त्यावेळी आम्ही वाट लावली. 7-8 महिने झाले त्यांनी ऑर्डर पास केली नाही. 7-8 महिन्यापासून ते ऑर्डरच पास करतायत MM कोर्टमध्ये. आणि त्या पिरियडमध्ये माझ्या सासूनी काय, मला माहित नाही काय मॅजिक झालं की कसं झालं, पंचायतनी ट्रस्टीजनी मिळून जे टेनन्सीवरती घर होतं ते सगळं लिव्हन लायसन्सच्या अग्रीमेंटवरती झालं. लिव्हन लायसन्स अग्रीमेंट माझ्या सासूच्या आणि नंदेच्या नावाने झालं. आम्हाला काही माहित नाही. त्याच्यानंतर आम्हाला पंचायतमधून लेटर आलं की आम्हाला घर खाली करायचंय, का तर घर जे आहे ते लिव्हन लायसन्स अग्रीमेंटवरती झालं आहे सासूच्या नावाने, असं लेटर आलं. मग ते म्हणजे अचानक हे सगळं अचानक व्हायला लागलं. आता 2-3 वर्षापासून त्यांचे लेटर नाही, तर अचानक हे सगळं लेटर. मग आम्हाला घरातून बाहेर निघा, हेच चालू झालं. आणि इकडे MM मध्ये प्रोटेक्शनची ऑर्डर, मेंटेनन्सची ऑर्डर पेंडिंग आहे. तोपर्यंत इकडे या ज्या 7 महिन्यांमध्ये ना माझी केस सिनियर सिटीझनचा निकाल लागला. लगेच परस्पर भेटून हे सगळं आमच्या परस्पर सगळं भेटलं जात होतं. सिनियर सिटीझनच्या फोरमचा निकाल लागला, तो पण आमच्या विरोधात लागला की आम्हाला घर सोडून निघायला पाहिजे. ज्यामध्ये आम्ही प्रॉपर मेन्शन केलं होतं की घर लिव्हन लायसन्सवरती कसं झालं म्हणून. टेनन्सीवरती होतं. ते आमच्या गाडी पार्किंगचा पण इश्यू केला होता, त्याचे पण आम्ही पैसे देतो, ते पण कुठे मेन्शन नाही केले गेलेले आहेत. आम्ही मेंटेनन्स देत होतो, ते पण मेन्शन नाही केलेले. आणि हे पण मेन्शन नाही केलेले की आमचा गॅस कनेक्शन बंद केलेलं आहे जाणून बुजून. आणि त्या मस्त लॅविश लाईफ पितात. घरात पाणी पण ह्याचं BMCचं पित नाही, बिस्लरीचं पाणी घरात वापरलं जातं त्यांच्यासाठी. जे खर्च आहेत ते सगळे त्या दोघींचेच आहेत. ते आमच्यावरती का मांडलं जातं? मग त्यांच्याकडून त्यांना आमच्याकडून 15-20 हजार मेंटेनन्स पाहिजे. त्याचा बेस हाच आहे का? ज्या घरामध्ये आम्ही राहतो त्या घराचं भाडं 200-300 रुपये आहे. त्या 200-300 भाड्याच्या जीवावरती आम्ही जी वापरतो फक्त लाईट वापरतो. पाणी वापरलं तरी तमाशा, पाणी वापरलं तरी आम्हाला शिवीगाळ दिला जातो का? म्हणजे हे आमचे बेसिक हक्क पण तुम्ही आमच्याकडून घेणार, तो आमच्यावर अत्याचार नाहीये. पण आम्ही तुमच्या घरात राहतो, हा अत्याचार मोठा. बरोबर? त्रास तुम्ही आम्हाला देताय तरी पण आम्हीच निघायचं, हा कुठला कायदा आहे? याचा विचार कलेक्टरनी केलाच नाहीये का? असं इथून आमची केस, आता जे आमचे लॉयर आहेत ते मनीष सिंग आहेत, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला की याच्यामुळे त्यांनी जी प्रोसिजर आहे ना फटाफट केली. त्यांना ते वेळेचं नाजूकपणा त्यांना कळालं आणि त्यांनी केसला थोडी प्रगती दिली. त्यांनी
त्या कलेक्टरपासून आलेल्या ऑर्डरमध्येच त्यांनी हायकोर्टमध्ये अपील केलं. हायकोर्टमधून सांगितलं की आपली बाजू मांडली गेलेली नाही, म्हणून परत ॲपिलेटमध्ये तो आला. त्याची पण मी कॉपी तुम्हाला देते. ॲपिलेटमध्ये आला मॅटर. ॲपिलेटमध्ये आल्यानंतर आम्ही सरळ स्पष्ट सांगितलं की सर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यांना मेंटेनन्स देण्यासाठी, घराचे खर्च एवढे नाही आहेत, ते जाणून बुजून एवढे सगळं वाढवतायत आणि आमची बाजू मांडणं म्हणजे आम्ही जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते आमच्या वकिलांनी सगळे आमची बाजू मांडली, पण ती मेन्शन केली गेलेली नाहीये. मेन्शनमध्ये हे सांगितलं की आम्ही केपेबल नाहीये त्यांना मेंटेनन्स देण्यासाठी. 15 आणि 20,000 तुम्ही 25,000च्या पगारमध्ये तुम्ही 15 आणि 20,000 मेंटेनन्स मागणार, कसं पॉसिबल आहे? आणि मेंटेनन्स ठीक आहे, आम्ही कुठलाही घराचा खर्च द्यायला नाही म्हटलेलं नाही, पण याच्यामध्ये हा का विसरतायत की आमचा गॅस कनेक्शनही आम्हाला चालू करून दिलं गेलं नाहीये, त्याच्याबद्दल काहीच बोललं गेलं नाही. ते का? आमचं घर बघितलं, तुम्हाला फोटो पण पाठवते त्याची आमच्या घराची अवस्था बघा, रूमची अवस्था. आम्ही ते काहीच रिपेअर पण करू शकत नाहीये. त्याच्यामध्ये पण अडकं. एक लाईटचा बोर्ड लावायचा असला तरी ती माझी सासू येऊन तमाशा करते की माझ्या घरात अजिबात हात लावायचा नाही. मग अशा सिच्युएशन मध्ये आम्ही राहतोय. ते दिसत नाहीये का कोर्टाला? ते दिसत नाही का कलेक्टरना? ते मग आमची बाजू कुठे मांडली जावी? आणि ह्या स्पष्ट बाजू आमच्या वकिलांनी मांडल्या होत्या आमच्या समोर, तरीही त्याबद्दल काही लिहिलेलं गेलेलं नाहीये. नंदेनी सांगितलं आम्ही 7 लाख रुपये कर्ज काढून आम्ही केस खेळतोय. म्हणजे केस खेळायला तुम्हाला 7 लाख रुपये कर्ज काढायला जमतंय? आणि तुम्ही काढणार का नाही काढणार तुम्ही? कारण की सगळं तुमच्या बाजूनेच होतंय ना, तुमचं याच्यामध्ये काहीच नुकसान नाहीये. आमच्याकडे पैसा नाही, आम्ही पण कर्ज काढलेले आहे, आम्ही कोणाला बोलायचं? तरी पण आम्हाला न्याय नाही. मी ऑन एअर यायचं एकच कारण आहे की 5-6 वर्षापासून मी न्याय मागतीये. तो फक्त असं नाही की न्यायालयामध्ये मी ऍप्लिकेशन्स लिहिलेत, मंत्रालयामध्ये लिहिलेत, हो वुमेन कमिशनमध्ये लिहिलेले आहेत, परत अमित शहा आहेत त्यांना लिहिलेले आहेत, वेगवेगळे सगळे ऍप्लिकेशन. आणि ऍट अ सेम टाइम हे सगळे ऍप्लिकेशनची कॉपी मी सिनियर सिटीजन फोरममध्ये पण दिलेली आहे, जे सिनियर सिटीजन्स आहे की त्यांना म्हणजे आमची बाजू बोलली जात नाही पण ऍटलीस्ट वाचली जावी म्हणून मी पाठवलेले. पण कुठल्याही गोष्टीमध्ये त्या ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्याचं कुठेच नाव काढलेलं नाही ना उच्चार झालेले आहे, ते फक्त वाचूनच राहिलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक कॉपी मी या चॅनलला देते, ऑन एअर करतायत त्यांना देतेय, कारण की माझी बाजू मांडली जात नाही म्हणून ही बाजू मांडण्याचा मग एक केविलवाना प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय की माझी ननंद जी डायना पटेल आहे तिने हे सगळं कटकारस्थान केलं, इतक्या चांगल्या प्रकारे केलं आणि स्वतःच्या आईला एक मोहरा बनवून जी आम्हाला काढायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यात ती यशस्वी होती आणि आम्ही काही करू शकत नाही. आम्ही न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवला पण तोही आता विजत चाललाय, कारण की काहीच आम्हाला 1% आम्हाला तिकडून रिलीफ मिळालेली नाहीये. इव्हन उलट आमच्या विरोधातच सगळं होतंय. पंचायत त्यांच्या बाजूनी आहे, ट्रस्टीज त्यांच्या बाजूनी आहेत, पोलीस स्टेशनमध्ये पण कॉल्स जातात आम्ही जायच्या आधी की कंप्लेंट घ्यायची की नाही म्हणून. परत सिनियर सिटीजन फोरम मध्ये जसं मी सांगितलं की आमच्या म्हणजे जेव्हा केस क्लोज होते ऑर्डरसाठी त्याच्यानंतर पण कसं व्हिजिट होतं, का व्हिजिट होतं, का याची कारणं का कोण शोधत नाहीये, याबद्दल काही उलगडा होत नाहीये, हे सगळं बाहेर आलं पाहिजे. आणि मी आशा करते की हे झाल्यामुळे कोणतरी कन्सर्न पर्सन असेल त्याकडे हा माझा व्हिडिओ पोहोचेल आणि त्याला आमची बाजू कळेल, कारण की आम्ही हायकोर्टमध्ये पण जाऊन बोलू शकत नाही, तिथे पण अलाउड नसतं. आणि बोलणाऱ्या व्यक्तीला असं समजलं जातं की ती एवढी बोलतीये म्हणजे घरात कशी असेल. मला माहित नाही ह्याचं काय कनेक्शन आहे, पण मी शांतच होती. ते आता मला हे असं बनावं लागतंय, कारण की आपण जेव्हा त्रास घेतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यावरती काय गुजरते आणि कोण ऐकत नसेल तेव्हा काय अवस्था होती ती. माझी फक्त एकच सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जेवढा पॉसिबल असेल तेवढा तुम्ही शेअर करावा आणि पसरवावा, हे मी माझं म्हणणं सगळे पोहोचलं पाहिजे, बस एवढंच. आणि केविलवाना एक प्रयत्न आहे न्याय मागण्याचा. आशा करते की तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मिळेल. थँक्यू.